विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपमध्ये खलबतं। शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी, मात्र जागा वाटपात शिंदेंच्या वाट्याला 3 जागा येण्याची शक्यता। विधान परिषदेच्या निवडणुका महायुतीतच लढणार। संपूर्ण 17 जागांवर महायुती निवडून येईल, मंत्री बावनकुळेंचा विश्वास। विधान परिषद निवडणुकीच्या प्रश्नावर बोलणं सुनेत्रा पवारांनी टाळलं। विधान परिषदेच्या प्रश्नावर न बोलताच सुनेत्रा पवार गेल्या निघून। विधान परिषद निवडणुकीवरून नाशिकमध्ये महायुतीत अंतर्गत संघर्षाची चिन्ह। नाशिकची जागा शिवसेनेला सुटण्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये हालचाली। भाजपकडून स्वतंत्र किंवा अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले, तर सीएनजी देखील 1 रुपयानं महागलं। गेल्या 8 दिवसांमधील तिसऱ्या दरवाढीनं सर्वसामान्यांना फटका। वाशिम बुलढाण्यात डिझेलसाठी शेतकरी रात्रभर रांगेत। डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच घालवली रात्र। इंधन टंचाईमुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष। जालन्याच्या बदनापूर शहरातील पेट्रोल पंपावर राडा। पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद। डिझेल वाटप सुरू न केल्यानं शेतकरी संतप्त। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात पहिलं चार्जशीट दाखल। नाशिक रोड कोर्टात 1500 पानांचा दोषारोपपत्र दाखल। दोषारोपपत्रातून मोठे खुलासे होण्याची शक्यता। बोंदू खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला मोठी गती। घराच्या साथीदाराकडून एका दिवसात 13,50,00,000 रुपये जप्त। ही जप्त रक्कम अशोक खरातचीच गुंतवणूक असल्याचं स्पष्ट। शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।